भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याचं कळतंय। दोन आमदार खासदारांनी माझं तिकीट कापलं असं पाटील म्हणाले। तर छत्रपती संभाजीनगरमधून भुमरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि महायुतीकडून विनोद पाटीलही इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचं कळतंय। तर या क्षणाची महत्त्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय। भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील हे नाराज झालेले आहेत। दोन आमदार खासदारांनी माझं तिकीट कापलं असं पाटील म्हणाले। तर छत्रपती संभाजीनगर मधली ही अपडेट आहे। छत्रपती संभाजीनगर मधून भुमरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानंतर मात्र विनोद पाटील हे नाराज आहेत। आताच उमेदवारीची घोषणा झाल्याचं मला कळालं। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे, परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील दोन आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला। का केला ते त्यांना त्यांचं माहिती, परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आग्र्याची शिवजयंती साजरी करत असताना सत्कार समारात मला आग्रह धरला की विनोद, विकासासाठी तू निवडणूक लढली पाहिजे, त्या मतावर मी आज ठाम आहे। मी पुन्हा एकदा जनतेत जाईल, सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल। परंतु एवढं मात्र निश्चित आहे, मी कालही सांगत होतो, आजही सांगतो, छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोडे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाची अपडेट, भुमरेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमधून, मात्र त्यानंतर विनोद पाटील हे नाराज असल्याचं कळतंय। काय अधिक माहिती? महायुतीमध्ये निश्चितपणे यात अडचणी वाढणार आहे। विनोद पाटील हे इच्छुक होते आणि गेल्या काही दिवसांना उमेदवारी मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते। एक सकारात्मक चर्चा सुरू होती आणि त्याचमुळे संभाजीनगरचा उमेदवार घोषित करण्यात येणार होती। मात्र आज मुंबई देण्यात आली, त्यावर विनोद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। दोन आमदार आणि राज्यसभेचे एक खासदार यांनी उमेदवारी मिळवण्यात आडकाठी आणली असा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता ते निवडणूक लढवणार ठाम आहेत असंच आपल्याला दिसतंय। मात्र येत्या 2 दिवसात जनतेत जाणार आहे, जनतेशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार आहे। मात्र निश्चितपणे विनोद पाटील यांच्या या निर्णयामुळे, या भूमिकेमुळे महायुतीत संभाजीनगरात चांगला पेस निर्माण झाला आहे। सोडवा जी नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची राजकीय अपडेट, भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील हे नाराज आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दोन आमदार आणि खासदारांनी माझं तिकीट कापलं असा आरोप देखील पाटलांनी केला।